सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्येही नगरपालिका आणि नगर परिषदेतही दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। सांगली जिल्ह्यातल्या 5 नगर परिषदा आणि 3 नगर पंचायतींसाठी मतदान होतंय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या 9 नगरपालिकांसाठी मतदान होतंय। नगराध्यक्ष पदासाठी 39 तर नगरसेवक पदासाठी 689 उमेदवार रिंगणात आहेत। महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। त्याचबरोबर सांगलीमध्येही मतदानाचा उत्साह पाहायला मिळतोय। कोल्हापूरमधल्या मतदानाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 9 नगरपालिकांच्यासाठी आज मतदान होत आहे। मी सध्या कागलच्या मतदान केंद्रावरती आहे। पाहू शकते मतदान करण्यासाठी लोक जे आहेत आता मतदान केंद्रावर येऊन आलेले आहेत। जिल्ह्यात एकूण 472 केंद्रावर 3.5 लाख मतदार आपल्या मतदानात हक्क बजावणार आहेत। एकूण जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी 39 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 689 उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते आज मशीनबंद होणार आहे। मतदानासाठी सकाळपासूनच रांगा लागलेल्या आहेत। जी संवेदनशील केंद्र आहे त्या केंद्रावरती विशेषतः सर्वजण लक्ष ठेवून आहेत। कागलमध्ये विशेषतः ही लढत चुरशीची होणार आहे, कारण समरजित घाटगे पहिल्यांदाच भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतरची त्यांची पहिलीच निवडणूक आहे। तर राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या दृष्टीने ही महत्त्वाची निवडणूक आहे, कारण समरजित घाटगे यांनी मोठं आव्हान या ठिकाणी निर्माण केलं आहे। त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक आणि मतदार कसा कौल देतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागतं आहे। कॅमेरामन संदीप पाटील सह ज्ञानेश्वर साळोखे, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।